नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये आता पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र पावसासंदर्भातील एक महत्त्वाचा अंदाज आता जाहीर झालेला आहे। महत्त्वाचा अंदाज म्हणजे आता पेरणी करण्या अगोदर हा अंदाज तुम्हाला पाहणे खूपच गरजेचे ठरणार आहे। राज्यातील पावसासंदर्भात महत्त्वाची माहिती म्हणजे वातावरणात खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय जलद गतीने मोठे बदल झालेले आहेत। सध्या जरी पाऊस सुरू असला तरी पुन्हा काही बदल हे जून महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कोणत्या ठिकाणी कसा पाऊस राहणार, कुठे जोरदार पाऊस राहणार व जून महिन्यामध्ये किती दिवस उघडीप राहणार, कारण की उघडीपीचा देखील धोका आहे। जून महिन्यात पुन्हा एकदा उन्हाची तीव्रता पाहायला मिळणार आहे। पावसात काही ठिकाणी कशा प्रकारची स्थिती पाहायला मिळू शकते। मात्र काही जिल्ह्यात चांगला पाऊस असेल तर काही जिल्ह्यात एक चिंताजनक बातमी आहे। पेरणी करावी तर कोणत्या तारखेला करावी, सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। त्यासाठी फक्त 2 मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला देखील जून महिन्यातील पावसाचा अंदाज सविस्तर पाहायला मिळेल व आता पुढच्या 3 दिवसात कोणत्या ठिकाणी चक्रीवादळाचा प्रभाव राहील तो देखील अंदाज आपण देणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचे आहे। तसेच चॅनलवरती नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून महत्त्वाचे हवामान अंदाज तुम्हाला या चॅनलवरती रोजचे रोज सर्वात आधी पाहायला मिळतील। तर चला पाहूयात आता आजपासून पुढील काही दिवसाचे सविस्तर अंदाज। आता या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊ शकता, सध्या स्थितीला काही मोठे बदल पाहायला मिळणार आहेत। जून महिन्यामध्ये अचानक मोठा बदल हा पावसामध्ये पाहायला मिळत आहेत। काही धक्कादायक देखील बदल हे जून महिन्यातील पावसाच्या अंदाजासंदर्भात जाहीर झालेले आहेत। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आता पेरणीची वेळ ही जवळ आलेली आहे व याच पेरणीच्या वेळेमध्ये आता पेरणी करण्याजोगी स्थिती कोणत्या तारखेला निर्माण होऊ शकते। पेरणी केली तर पुढे पाऊस पडेल का, जर पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये म्हणजेच की जूनच्या 1-2 तारखेला जर आपण पेरणी केली तर पुढे पाऊस साथ देईल का, पेरणी केलेले पीक योग्य प्रकारे येईल का, असा प्रश्न पण तुमच्या मनात उपस्थित असेल, त्याचे देखील उत्तर मिळणार आहे। कारण अशा वेगळ्या प्रकारचा बदल हा जून महिन्यामध्ये पावसाचा पाहायला मिळत आहे। त्यामुळे पेरणी करण्याआधी सर्व महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सूचित करतो की आपण हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्की बघावा, कारण आता पेरणीची सध्या स्थितीला वेळ तर पाहायला मिळतच आहे। कारण आता पुढच्या 4 ते 5 दिवसात पेरणी करण्याजोगं वातावरण आता कसं राहील, कोणत्या ठिकाणी काय स्थिती राहील आपण बघूया। तर इकडे बघू शकता, सध्या स्थितीला वाऱ्यांचा वेग वाढलेला आहे। वाऱ्यांचा वेग हा समुद्रामार्गे जर पाहायला गेला तर तो आपल्याला पश्चिमेकडून काही ठिकाणी पूर्वेकडे पाहायला मिळत आहे, काही ठिकाणी दक्षिणेकडे असा पाहायला मिळत आहे। म्हणजे एकंदरीत विचार केला तर अशी स्थिती आहे। तसेच इकडे महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळाचा प्रभाव सुरू आहे। या चक्रीवादळाने सर्व बाष्प आपल्याकडे ओढलेले आहे। सध्या स्थितीला चक्रीवारे हे महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहेत। सोलापूर, सांगली या ठिकाणाहून वारे उत्तर पूर्वेकडे जातानाच आपल्याला दिसत आहे। अशा प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। तर एकंदरीत विचार केला तर मराठवाड्या मार्गे हे वारे पूर्वेकडून जे ते आपल्याला दक्षिण पश्चिमेकडे येतानाचं चित्र देखील पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला जर विचार केला तर आता पुढचे 3 दिवस राज्यासाठी धोक्याचे असणार आहेत। मुसळधार पाऊस राज्यात थैमान घालणार आहे। मात्र पेरणी करताना तुम्हाला मोठी काळजी करायची आहे। मोठा निर्णय जे आहे ते तुम्ही आता पेरणीचा तरी घेऊ नका। हा व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत बघत चला, कारण सध्या स्थितीला आता एक मोठा बदल आता जून महिन्याच्या सुरुवातीलाच पाहायला मिळत आहेत। आता तो कोणता बदल आहे आपण जाणून घेऊयात। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। आता जे शेतकरी मित्र इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघतील त्यांना सविस्तर अंदाज पाहायला मिळेल। आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर राज्यासाठी 2 दिवस हे धोक्याचे राहणार आहेत। आजची परिस्थिती जर पाहायला गेलं तर आज देखील मोठ्या प्रमाणात वातावरण हे धोकादायक। पुणे जिल्ह्यासाठी सातारा, बारामती, 2 करमाळा तुफान पाऊस पडणार आहे, मुसळधार पाऊस होणार आहे। या ठिकाणी जर विचार केला तर नदी नाल्यांना पाणी वाहणारी परिस्थिती निर्माण होण्याची स्थिती आहे। ती स्थितीकडे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, वाशिम पर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकते। मात्र आता उद्याचा विचार केला तर उद्या सध्या स्थितीला राज्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळेल। आता लक्ष देऊन बघत चला, आपण आता रोजची रोज आता अंदाज पाहत आहोत। आता इथून पुढे तुम्हाला 10 ते 15 दिवसाचा अंदाज सांगत आहे, त्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पेरणी कधी करावी कधी नाही त्याबाबतचा सविस्तर अंदाज पाहायला मिळेल। कारण महत्त्वाचे बदल हे वातावरणात होत आहेत। अशातच आता उद्याचा अंदाज जर जाहीर केला तर यामध्ये इकडे बघू शकता,
केज तालुका बर्दापूर पळेल चौसाळा जामखेडचा भाग कळमचा भाग मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे। बीड माजलगाव गंगाखेड गेवराईचा भाग असेल पाथर्डी कडा मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी खूपच तीव्र स्वरूपाचा पाऊस राहील। मात्र ज्या ठिकाणी पाऊस होईल त्या ठिकाणी तुफान पाऊस हा उद्या बरसणार आहे। उद्याचे अंदाज अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे। कोकण किनारपट्टी मुसळधार, पश्चिम महाराष्ट्र मुसळधार तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील मुसळधार पाऊस व इकडे विदर्भापर्यंत जोरदार स्वरूपाच्या पावसाचे क्षेत्र हे आपल्याला तीव्र होतानाच पाहायला मिळत आहे। या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। तसेच आता दिनांक 27 तारीख म्हणजे 27 मेला देखील हीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे। पूर्ण महाराष्ट्रात धोधो पाऊस राहील। दिनांक 28 तारीख थोडासा पावसाचा जोर कमी होऊन मराठवाड्याकडे पाऊस अधिक राहणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातील जोर कमी होणार आहे। मराठवाडा विदर्भ जोरदार पाऊस राहणार आहे। दिनांक 29 तारीख 30 तारीख व 31 तारखेपर्यंत हा झाला मे महिन्याचा अंदाज। आता मे महिन्याचा अंदाज संपला। आता सुरुवात करूया तुमचं ज्याच्याकडे लक्ष लागलेलं आहे तो म्हणजे जून महिन्याचा अंदाज। आता जून महिन्यात मोठे बदल पाहायला मिळत आहेत। आता जूनच्या 1 तारखेपासून ते पुढच्या काही तारखापर्यंतचे अंदाज आता जाहीर करत आहोत। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण पेरणी करण्याआधी हा व्हिडिओ जर तुमच्याकडे आलेला असेल तर खूपच चांगली बातमी तुमच्यासाठी आहे, कारण की आता एक महत्त्वाचा अंदाज या व्हिडिओ मार्फत आपण देत आहोत। तर चला आता पाहूया जूनचा सविस्तर अंदाज। तर आता सध्या स्थितीला बघू शकता दिनांक 1 जून सध्या स्थितीला पेरणी करण्याजोगी परिस्थिती कोणत्या भागात राहील। तर यामध्ये आता सांगितलेल्या अपडेटमध्ये जर विचार केला तर पेरणी करण्यासारखी परिस्थिती ही चिपळूण, कराड, साताऱ्याच्या भागामध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी राहणार आहे। मात्र पेरणीचा निर्णय घेताना या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला जे आहे ते तुमच्याकडे 1 किंवा 2 पाणी देण्याची सोय असावी, कारण जर तुम्ही जेवढी पेरणी कराल तेवढी पेरणी केलेलं पीक तुम्ही जे आहे ते 5 ते 6 दिवस पूर्णपणे त्याला पाणी मिळेल। म्हणजे 3 ते 4 दिवसातून एकदा असं पाणी जर तुमच्याकडे देण्याची सोय असेल तर तुम्ही या भागात पेरणी करू शकता। मात्र काही ठिकाणी खूपच कामापेक्षा जास्त ओल झालेले आहे, नदी नाले वाहत आहेत। अशा भागातील या ठिकाणच्या सातारा कराडच्या भागातील शेतकऱ्यांना पेरणी करण्यास हरकत नाहीये। मात्र लवकरही एवढा पेरणीचा निर्णय घेऊ नका, कारण जर एकदमही लवकर पेरणी झाली तर पुन्हा रोगराईची शक्यता ही पाहायला मिळू शकते। त्यामुळे तुम्हाला सर्व काही अंदाज तसेच इतर देखील काही शास्त्रज्ञ असतील त्यांच्याकडून की रोगराईची काय माहिती मिळत असेल अशांचा देखील सल्ला हे तुम्ही घेणं गरजेचं आहे। तसेच इकडे बघू शकता यामध्ये दिनांक 1 तारखेला तुम्ही जे आहे ती शेतीची कामे उरकून घेऊ शकता। लगेचच पेरणीचा निर्णय हा घाईमध्ये करू नका, कारण 1 तारखेला पाऊस हा उघडणार आहे। जून महिन्याच्या 1 तारखेला पाऊस उघडण्याचे चिन्ह हे संकेत आपल्याला पूर्णपणे राज्यात पाहायला मिळत आहेत। झालाच तर हलक्या स्वरूपाचा पाऊस पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टीत आपल्याला पाहायला मिळेल। हा अंदाज सध्या स्थितीला 1 जूनचा जाहीर होत आहे। त्यामुळे सर्व महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांनी हा अंदाज देखील लक्षात घ्यावा। आता पुढील 2 तारखेला बघा, 2 तारखेला कसं पेरणीला चांगलं वातावरण आहे का कसं आता आपण बघूया। तर यामध्ये बघू शकता दिनांक 2 तारखेला पाऊस राहील। मात्र हा पश्चिम महाराष्ट्रातीलच काही भागामध्ये बरसणार आहे। यामध्ये सर्वदूर काही पावसाची शक्यता नाहीये। पावसाचा जोर हा खूप कमी होणार आहे। ऊनही आता पडणार आहे। त्यामुळे पेरणीसाठी जी काही मशागतीची आधीची कामे राहिलेली असेल तेवढी कामे पूर्ण करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात वेळ मिळणार आहे। लातूर, अहिल्यादेवीनगरचे भाग असेल, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नाशिक, पुणे, नांदेड, वाशिम, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, शेवगाव, जळगाव, धुळे, नंदुरबार, बीड तसेच हिंगोली, परभणी, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा म्हणजे सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आता पेरणीसाठी पोषक वातावरण जे आहे ते आता सक्रिय तर होईलच। मात्र त्या अगोदर सर्वात आधी शेतीची कामे 2 तारखेला करून घ्या। 3 तारखेला देखील पाऊस नाहीये। इकडे बघू शकता 3 तारखेला फक्त आणि फक्त कोकण किनारपट्टीला पावसाची शक्यता आहे। दिनांक 4 तारखेला देखील राज्यात पाऊस नाहीये। यावेळेस देखील तुम्ही शेतीची कामे करा। इकडे बघू शकता पूर्ण महाराष्ट्र आपल्याला जे आहे ती कोरड्या स्थितीत पाहायला मिळेल किंवा हलक्या स्वरूपाचा रिमझिम स्वरूपाचाच पाऊस पाहायला मिळेल। याही वेळेस उन्हाची तीव्रता राहील, आपल्याला कडक स्वरूपाचे ऊन पाहायला मिळेल। यामुळे याही ठिकाणी तुम्ही पेरणीचा निर्णय घेण्याआधी शेतीचे सर्व कामे योग्य प्रकारे करा, कारण की काही शेतकऱ्यांना वाटत होतं की आता शेतीची कामे करण्यासाठी वेळ मिळणार नाहीये, डायरेक्ट आपण पेरणी वगैरे करूयात, छोटं मोठं करून पेरणी करूयात। मात्र तसा निर्णय घेणं खूप चुकीचं राहील। तुम्हाला पेरणी करण्या अगोदर शेतीसाठी जी काही कामे करावी लागतात ती कामे करण्यास भरपूर वेळ मिळणार आहे। 1 ते 1.5 आठवडा तुम्हाला हा वेळ मिळेल। दिनांक 6 तारखेला विचार केला तर
महाराष्ट्रामध्ये देखील कोरडे वातावरण राहील, मात्र थोडंसं दिनांक 6 तारखेला पावसाळी वातावरण लातूर जिल्ह्यामध्ये राहणार आहे. केज, परळीच्या, अहमदपूरच्या भागात एक राहण्याचा अंदाज मॉडेलने दिलेला आहे. त्यामुळे या भागात थोडंसं पावसाळी वातावरण राहू शकतं. त्यातली त्यात दिनांक 6 ते 7 तारखेला वाशिमचा भाग, अमरावती, शेवगाव, नागपूरचा भाग, लातूरचा भाग, अहिल्यादेवीनगर या भागात थोडंसं पावसाळी वातावरण वाढेल. त्यामुळे जेवढं होईल तुम्हाला तेवढं शेतीची कामे लवकरात लवकर करायची आहेत. दिनांक 7 तारखेला थोडंसं पावसाळी वातावरण वाढेल असा अंदाज मॉडेलने दिलेला आहे. तर दिनांक 8 तारखेला देखील पावसाचं वातावरण राज्यात वाढत जाण्याचा एक अंदाज मॉडेलने जाहीर केलेला असून तुम्हाला पेरणी करण्यासाठी फक्त आणि फक्त 7 दिवस आहेत. 7 दिवसामध्ये तुम्ही शेतीची कामे करा. मात्र या 7 दिवसात पेरणीचा निर्णय घेऊ नका. तुमच्याकडे जर पाण्याची व्यवस्थितपणे सोय असेल किंवा तुमच्या नदी नाल्यांना आता तुडुंब पाणी वाहत असेल, बंधार हे फुल झालेले असतील वा तुमच्याकडे ती पाणी देण्याची चांगली सोय असेल, ते पाणी तुम्ही वापर करू शकता. त्यावेळेस तुम्हाला पेरणी करण्यासाठी काही हरकत नाही, त्यावेळेस पेरणी करू शकता. मात्र जर तुमचा पाण्याचा निर्णय, तुमच्याकडे पाण्याचा साठा नसेल, 2 ते 3 पाणी तरी कमीत कमी पाहिजेत. कारण पाऊस जरी सुरू झाला तरी पूर्ण महाराष्ट्रात एकदाच काय पडणार नाहीये. त्यामुळे 2 ते 3 पाणी जर तुम्ही देऊ शकत असाल तर तुम्ही पेरणी करू शकता. अन्यथा तुम्ही दिनांक 7 ते 8 तारखेपर्यंत थांबा. त्यानंतर पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळेल. जशा प्रकारे पाऊस पाहायला मिळेल तशा प्रकारे पुन्हा हळूहळू तुम्ही पेरणीचा निर्णय घ्या. तोपर्यंत काही जास्त घाई गडबड करू नका. पेरणीसाठी पाणी योग्य ते असेल तर पेरणीचा निर्णय घेऊ शकता. काय या वातावरणात बदल झाले तर लवकरच अपडेट देऊ. धन्यवाद.